नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, कशी आहेत सगळेजण? मस्त ना? तर आज आपण करणार आहोत कोबीपासून असे 2 पदार्थ एकाच वेळी आणि झटकीपट. तर तुम्ही पण नक्की करून बघा. कोबीच्या त्याच भाज्या किंवा डाळ टाकून कोबी केलेला वगैरे, तर हे सगळ्या भाज्या खाऊन खाऊन जर तुम्ही बोर झाला असेल तर नक्की तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि तुमच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. माझ्या मुलांना आवडलं, तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल. तर इथे आपण कोबी घेतलाय मस्त असा बारीक किसून. तर तुमच्याकडे जर असं किसणी नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या साध्या किसणीने किसला तरी चालेल, पण एकदम बारीक पाहिजे कोबी. त्याच्यात टाकले मीठ, हळद, मिरची पावडर आणि त्याच्यानंतर टाकले आपण इथे जिरेपूड आणि जिरे दोन्ही टाकले. जिरेपूड, धणेपूड आणि जिरे पण टाकले. भरपूर असे तीळ टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण टाकले इथे आलं लसूणची पेस्ट. तुमच्याकडे घरगुती केलेली असेल तरी चालेल, मी विकतचीच टाकलेली. भरपूर अशी कोथिंबीर चिरून टाकली त्याच्यात. ते सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर. तर कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचे पीठ दोन्ही चालेल, दोन्हीपैकी एक चालेल. तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं पीठ टाका. गरजेनुसार आपण इथे टाकले डाळीचं पीठ. तर आपण ह्याच्या छान अशा वड्या करून घेतलेल्या आहेत, वळकुट्या. जशा आपण कोथिंबीरीच्या वड्या करून ठेवतो तसंच स्टीमरला आपण 20 मिनटं इथे उकडून घेणार आहोत मस्त अशा ह्या वड्या. ह्याच्यापासून आपण रसाभाजी आणि नाश्त्याचा प्रकार असे दोन्ही प्रकार करणार आहोत. त्यामुळे एकाच पदार्थापासून 2 पदार्थ जर करायचे असतील तर ही झटकीपट रेसिपी करायला विसरायची नाही. तर इथे आपण 20 मिनटं वड्या उकडून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण त्या आता मसाल्याची भाजी करणार आहोत. तर इथे ह्याला म्हणू शकतो आपण कोबीची कोफ्ता करी. तर इथे आपण घेतले कोथिंबीर, कांदा, काजू थोडेसे, लसूण आणि आलं, टोमॅटो घेतले. टोमॅटोवरचा जो आंबटपणा असतो, जो आतला जो बिया आणि रस असतो तो काढून टाकायचा, कारण त्यामुळे भाजी आंबट होते. तर नक्की असं करून बघा. त्याच्यानंतर घेतलं खोबरं. तर हे सगळं वाटण बारीक करून घ्यायचं आणि तेल टाकून घ्यायचं एका पॅनमध्ये. त्याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा. मसाला टाकल्यानंतर परतून घ्यायचा चांगला तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर आपण ड्राय मसाले टाकणार आहोत. तर खरंच झटकीपट जर तुम्हाला मस्त अशी डिश करायची असेल, मटन चिकनपेक्षा पण खूप भारी लागते. त्यामुळे नक्की अशी डिश, किंवा तुम्हाला व्हेज खायचं असेल, असं कोणतरी पाहुणे येणार असेल आणि व्हेज करायचं असेल तर तुम्ही नक्की हे करून बघा. ह्याच्यात टाकली हळद, थोडंसं आपण टाकलं आहे इथे मसाला. तर तुम्हाला कुठलाही मसाला टाकायचा असेल तो टाका, पण आपण ह्याची मिरची टाकलेली आहे त्यामुळे आपण मसाले कमी टाकलेत. हळद, एक मसाला आणि मीठ टाकून घेतलेले, मिक्स करून घेतले. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही आवडीनुसार तिखट तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर इथे लहान मुलांसाठी करणार होती म्हणून कमी तिखट केलं होतं. त्याच्यानंतर टाकले आपण इथे पाणी. गरजेनुसार पाणी टाकायचं, कारण ते नंतर घट्ट होत जातं. थोडंसं जास्तच टाकायचं. त्याच्यानंतर ज्या आपण वड्या करायला घेतल्या होत्या त्या गार करून घ्यायच्या. टेस्ट बघायची मीठ आणि तिखटची. त्यानुसार अजून तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथे जी आपली वड्या होत्या त्या थंड झाल्या. थंड झाल्यानंतर आपण ह्या अशा पद्धतीने त्याचे चौकोनी तुकडे केलेले आहेत, कारण आपण ह्याची करणार आहोत रस्सा भाजी. तर हे जे उकळी आल्यानंतर आपण जी वड्या कापून घेतल्या होत्या त्याच्यात टाकून घ्यायच्या आणि 5 मिनटं फक्त उकळू घ्यायचं. जास्त उकळू द्यायचं नाही आहे, नाहीतर गाळ होईल सगळा. आणि पाणी अजून तुम्हाला ॲड करायचं असेल तर करू शकता. त्याच्यानंतर आपण हे बाजूला उकळत ठेवायचं आणि त्याच्यानंतर घ्यायची वडी कट करायला. वडी आपण इथे कोथिंबीरीची वडी जशी स्लाईसमध्ये कट करतो तशी करायची आणि मस्त तेलामध्ये फ्राय करायची. तर हा नाश्त्याचा प्रकारसुद्धा तुम्ही करू शकता. लहान मुलांचा खूप आवडतो. तर नुसती कोथिंबीरीची आळूची वडी खाण्यापेक्षा ही वडी एकदा करून बघा, खरंच खूप छान लागते. तर मी पहिल्यांदाच अशी काहीतरी भाजी केली होती, पण सगळ्यांना खूप आवडली. की वेगळं काहीतरी, कोबीची 30 भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, कोबीचे पराठे पण खाऊन कंटाळा आलेला असतो. तर हे वेगळं काहीतरी कोबीची भाजी अशी मुलांच्या पोटात आपण, म्हणजे मुलांना आपण खाऊ घालू शकतो. हे पण आता म्हणजे खूपच भारी आहे. आणि एकदम कोफ्ता करी तुम्ही बऱ्याच प्रकारच्या खाल्ल्या असतील, पण कोबीची कोफ्ता करी अप्रतिम लागते. मी खात्री देते, कारण तुम्ही एकदा तरी करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर कशी वाटली माझ्या ह्या रेसिपी? एकाच पदार्थापासून, म्हणजे कोबीपासून आपण 2 पदार्थ एकाच वेळी केलेले आहेत. तर मस्त असं तेलामध्ये, एकदम गरम तेलामध्ये आपण ह्या वड्या टाकणार आहोत आणि डीप फ्राय करून घेणार आहोत. मस्त कुरकुरीत आणि कुरुम लागतात. माझी मुलं खातानाच म्हटली, मम्मी आम्हाला डब्याला सुद्धा देशील ना? तर इतकी छान झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुमची मुलं काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर अशा छान छान रेसिपी घेऊन रोज भेटूयात. तर तुम्हाला
माझ्या फुल रेसिपी आवडतात का 1 मिनिटामध्ये मी सांगितलेल्या आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करत जा, काहीतरी कमेंट करत जा, चांगली वाईट, तुम्हाला आवडलं ना आवडलं. तर भेटूयात असे छान छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मी जेवायला घेतले, तुम्ही पण जेवून घ्या. मस्त टेस्टी अशा भाज्या आपण खायला घेतल्यात. भाकरीबरोबर ही भाजी मस्त लागते, रोटीची गरज नाही. हॉटेलपेक्षा पण भारी मेनू आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही पण जेवायला या, मी पण जेवते. आणि तेवढं सबस्क्राईब करायचं विसरलं असाल तर करून टाका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.